शेतकरी बांधवांनो नमस्ते। आज 8 जानेवारी रोजी आपल्या नारायणगाव येथील ग्लोबल कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे आणि ह्याच उद्घाटनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण या ठिकाणी पाहू शकता। व्हर्टिकल बाल्कनी फार्मिंग म्हणजे पाईपच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कोकोपीट टाकून आपण या ठिकाणी झाडांची लागवड केलेली आहे। बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात की याच्यात फक्त एक्झॉटिकच येतील का, तर नाही। आपण हा पहिला पाईप पाहू शकता ज्याच्यामध्ये आपण लागवड केलेली आहे झेंडू या पिकाची। आपल्याला दररोज घरामध्ये देवपूजेसाठी असेल किंवा डेकोरेशनसाठी असेल झेंडूची छान छान फुले पाहायला मिळतात। या ठिकाणी पिवळा, लाल आणि दोन्ही मिक्स असलेल्या वेगवेगळ्या कलरची पाहू शकतात। हा 2 नंबरचा जो पाईप आहे याच्यामध्ये ब्रोकोली, लेट्यूस आणि ह्या बाकीच्या एक्झॉटिक व्हेजिटेबलची लागवड केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या पाईप शेवटून 2 नंबरचा पाईप जर आपण पाहिलात तर या ठिकाणी स्ट्रॉबेरी सारख्या फळपिकाची लागवड आपण केलेली आहे। शेवटचा कप्पा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी टोमॅटो पीक आपल्याला लावलेलं दिसेल। याच पद्धतीने आपण सर्व प्रकारची म्हणजे अनेक प्रकारच्या पिकांची लागवड याप्रमाणे आपल्या व्हर्टिकल बाल्कनी फार्मिंग मध्ये करू शकतो। आपल्या घराच्या आजूबाजूला अंगणामध्ये, टेरेसमध्ये किंवा घराच्या परसामध्ये जर आपल्याकडे जागा असेल तर अशा पद्धतीने आपण व्हर्टिकल फार्मिंग मध्ये करू शकतो। याच व्हर्टिकल फार्मिंग सोबत आपण या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे ते म्हणजे हायड्रोपोनिक्स फार्मिंगचं। आपल्याला आजपर्यंत हेच शिकवलं गेलं की वनस्पती वाढण्यासाठी मातीची गरज असते, पण मातीशिवाय शेती होऊ शकते हे परदेशी तंत्रज्ञान आज आपण या ठिकाणी पाहतोय। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की व्हर्टिकल फार्मिंग आहे। जसं की काश्मीर सारख्या खोऱ्यांमध्ये जिथे डोंगर उतारच आहे त्या ठिकाणी असं पाण्यावरती शेती केली जाते आणि तेच तंत्रज्ञान पण थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी केले। आपण या ठिकाणी पाहू शकता की पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून आपण वरती होल्स केलेले आहेत, त्याच्यात कप ठेवलेले आहेत आणि त्या कपामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला, याच्यात एक्झॉटिक पासून तर देशी भाजीपाल्यापर्यंत म्हणजे मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक यासह सगळ्या देशी परदेशी भाजीपाल्यांची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि अशा प्रकारचं व्हर्टिकल फार्मिंग आणि हायड्रोपोनिक्स फार्मिंग हे आपण आपल्या घरात, बंगल्यामध्ये, बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये या सर्व ठिकाणी करू शकता। या संदर्भात जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर अवश्य आपण या 4 दिवसांमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे जे आमचं युनिट आहे या ठिकाणी या भेट द्या। या ठिकाणी आपल्याला हायड्रोपोनिक्स फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग बद्दल माहिती मिळेल। याच सोबत हे तर होतं शेतीविषयक, पण जनावरांच्या चाऱ्यासाठी सुद्धा हायड्रोपोनिक्स चारा म्हणजेच मकेपासून फक्त पाणी त्याच्यावरती स्प्रे करून आपण चारा तयार करू शकतो। आणि ह्या चाऱ्याचं देखील आपल्याला संपूर्ण तंत्रज्ञान या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मिळेल। अतिशय सोपं तंत्रज्ञान आहे। पहिल्या 24 तासांसाठी मक्याचे दाणे पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत। 12 तास एकदा ते पाण्यात भिजत घातले की त्यानंतर बाहेर काढून सुती कापडामध्ये आपल्याला ते ठेवून द्यायचे आहेत। एकदा सुती कापडामध्ये आपण त्याला 12 ते 24 तासांसाठी ठेवले की त्याला छोटे छोटे मोड येतात आणि मग हे आलेले मोड आपण 3 स्क्वेअर फूट जागेच्या ट्रेमध्ये पसरून टाकायचे आहेत आणि त्यापासून पुढचे 8 दिवस त्याला रोज दिवसातून दर 2 तासांनी 15 ते 20 सेकंदासाठी पाण्याचा एकदम छोटा स्प्रिंकल ज्याला म्हणतो की एकदम छोटी ड्रॉपलेट साईज असलेला स्प्रे त्या ठिकाणी करायचा आहे। अशा पद्धतीने जर आपण चारा तयार केला तर साधारणपणे 10 दिवसांमध्ये म्हणजे पहिला दिवस हा भिजवलेला, दुसरा दिवस हा मोड यायला दिलेला आणि पुढचे 8 दिवस हे त्याच्यावरती पाणी मारलेलं, 10 दिवसांमध्ये 1 किलो मकेपासून 8 ते 10 किलोचा अतिशय लुसलुशीत, हिरवागार, रुचदर आणि खूप खायला चांगला असा पौष्टिक हिरवा मक्याचा चारा आपल्याला मिळतो। त्याला आपण हायड्रोपोनिक्स फॉडर म्हणतो। ते देखील आपल्याला या सर्व ठिकाणी पाहता येणार आहे। याच प्रदर्शनामध्ये आपण जर पाहिलं तर आपण पाहू शकता की देशी बियाणांची सध्या फार मोठी डिमांड आहे। आज आपण सगळेजण संकरित शेतीकडे पाहत आहोत। आपण हे युनिट झाल्यावर संकरित शेती सुद्धा पाहणार, नैसर्गिक शेती सुद्धा पाहणार आहोत। या नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक फार्मिंगच्या डेमोमध्ये गेल्यावरती मी तुम्हाला तिथं प्रत्येक व्हरायटी समजून सांगेलच, परंतु आपण या ठिकाणी पाहू शकता की सगळ्या देशी बियाणांचं संवर्धन केलेलं आहे। या ठिकाणी ते आपल्याला मिळत आहे। परसबागेसोबतच आज आपल्याला प्रत्येकाला पौष्टिकतेसाठी आपण घरी अंड्यांची गरज आहे। लहान मुलांना डेली 1 किंवा 2 अंडा आपण कन्झम्पशनसाठी म्हणतो आणि म्हणूनच घरच्या घरी छोट्याशा वेगळ्या पद्धतीचं फार्मिंग आजपर्यंत मला गॅरंटी आहे आपण सगळ्यांनी पाहिले असतील, पण ह्या पद्धतीचा पिंजरा करून पळत्या कोंबड्या म्हणजे या ठिकाणी पाहताय की हा पिंजरा आहे। पिंजऱ्याच्या बाहेर आता सध्या आपल्याकडे बिबट्याचं फार मोठ्या प्रमाणात वातावरण आहे आणि म्हणून एक जाळी करून ह्या पूर्ण कोंबड्या कशा फिरत्या राहतील हा एक पिंजरा आम्ही इथं बनवलाय। तो पाठीमागं आपल्याला दिसतोय आता व्हिडिओमध्ये, तो दुसरा पिंजरा आहे आणि हा मधल्या जाळीच्या साह्याने आम्ही कनेक्टिंग करून ह्या पिंजऱ्यांना फिरतं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे। अशा पद्धतीच्या फिरत्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी कोंबड्या देखील ठेवलेल्या आहेत। आपल्या घरी सुद्धा असं करू शकता। आपल्याला जर ॲग्रो टुरिझमचा फील हवा असेल, आपल्याला जर रिसॉर्टचा फील हवा असेल, एखादा हॉटेलचा फील हवा असेल किंवा यापैकी आपण कसल्या व्यवसायात असेल
तर असं जर फिरत्या स्वरूपाच्या कोंबड्यांचा पाथवे तयार केला तर फार चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे लहान मुलं ज्यावेळेस येतात, आम्ही पाहतोय की लहान मुलं आल्यानंतर सगळ्यात जास्त इथं थांबतात. ज्यावेळेस या कोंबड्या इथं पळतात त्यावेळेस त्यांना फार आनंद होतो आणि फार छान वाटतं. आणि याच्यातून मुलांची शेतीच्या प्रती असणारी आवड वाढली जाते. आज जी काही मुलं मोबाईलच्या दुनियेत रमत आहेत ती मुलं ज्यावेळेस इथे येतात, फुलं पाहतात, हे सगळं आमचा परिसर पाहतात, त्यावेळेस त्यांना फार आनंद होतो की ते म्हणतात वाव किती छान बनवलंय, मग हे काय ते काय, आणि यातनं मुलांची आवड निर्माण होते. या सगळ्यासोबत सध्याचा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग जो आहे तो म्हणजे मायक्रोग्रीन्स. आणि मायक्रोग्रीन्स म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने आपल्या ग्रामीण लोकांना गव्हांकुर माहिती आहे की गहू भिजत घातल्यानंतर आपण त्याचे 7 ते 8 दिवसापर्यंत मोठे करतो आणि ते आपण खायला वापरतो, त्याच पद्धतीने सर्व प्रकारची कडधान्य मोड आल्यानंतर त्याला कोकोपीट बेडियामध्ये टाकून त्याला 7 ते 8 दिवस मोठी करून त्याची पालं फक्त वरचा भाग कापून खाणे, याला मायक्रोग्रीन्स मोठ्या प्रमाणात म्हटलं जातं. आज शहरी भागामध्ये याची फार मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत, जे लोक जिम्स वगैरे करतात, बॉडी फिटनेसवरती लक्ष देतात, ते हाय फायबर आणि हाय प्रोटीनसाठी मायक्रोग्रीन्सचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आपण या ठिकाणी पाहू शकता की ह्या बोर्डमध्ये आपल्याला मायक्रोग्रीन्सचं थोडक्यात महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी अंगणात, टेरेसमध्ये किंवा एखाद्या छोट्या रूममध्ये देखील आपण हे मायक्रोग्रीन्स व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. याच मायक्रोग्रीन्स सोबत इतर जे बाकीचे गोष्टी आहेत की जसं आपण घराच्या कडेला आळू लावतो किंवा पुदिना लावतो. पुदिना ही अतिशय आयुर्वेदिक वनस्पती आहे. आता थंडीच्या दिवसांमध्ये तिचा फार फायदा होतो किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण ताकामध्ये किंवा सर्व भाजीपाला प्रकारामध्ये आपण या ठिकाणी पुदिन्याचा वापर करतो. त्याच पद्धतीने हा अजून एक प्रकार तो म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग. आपल्याकडे जमीन लिमिटेड आहे किंवा आपल्याकडे स्पेस लिमिटेड आहे, त्यावेळेस प्रत्येक लेअरला हे ज्या पद्धतीने लेअर बनवलेले आहेत, प्रत्येक एका लेअरला सूर्यप्रकाश पडेल आणि एक खाली फक्त लाईन होणार होती, त्याच्याऐवजी 5 ते 6 लाईन्स मध्ये आपण 6 पटीचं उत्पन्न घेऊ शकतो. अशा पद्धतीचं व्हर्टिकल फार्मिंगचं डेमॉन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. या संदर्भात आपल्याला काहीही माहिती हवी असेल तर 8 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती आपण या.